कोरोना काळात अनाथ चिमुकल्यांचं छत्र हरवलं की अशी मुलं रस्त्यावर येतात। अशा मुलांचं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांच्या परिवारानं अशा 1000 मुलांना दत्तक घेऊन त्यांचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या शतक वर्षपूर्तीनिमित्त सध्या विविध उपक्रम शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं राबवले जात आहेत। संस्थेच्या वतीनं आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतक वर्षानिमित्त या कोरोनाच्या महामारीमध्ये ज्यांचं पालकत्व हिरावून ह्या कोरोनानं घेतलेलं आहे त्या परिवाराला पालकत्व द्यायचं काम संस्थेनं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबातलं पालकत्व गेले त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना 12वीपर्यंतचं शिक्षण हे संस्थेकडून मोफत आम्ही देणार आहोत। त्यांना लागणारा जो काही खर्च असेल त्याचा गणवेश असेल फीस असेल ते सर्व संस्थेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर इतर या कोरोनाच्या महामारीमुळे जे आर्थिक संकट असतात जे काही परिवार आहेत जे आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत अशा सर्व पाल्यांना 1000 पाल्यांना आपण त्या ठिकाणी 12वीपर्यंतचं शिक्षण आपण देण्याचा निर्णय संस्थेच्या वतीनं आपण केलेला आहे आणि हे सर्व कार्यक्रम जे आपण करतोय हे सामाजिक बांधिलकी म्हणून आणि आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबाचा शतकोत्सव वर्षानिमित्तानं एक सामाजिक बांधिलकी जपत काही नाही काम केलं पाहिजे ही भूमिका उराशी बाळगून ज्या पद्धतीनं संस्था हे विद्या हेच जीवन अविद्या हेच मरण हे घोषवाक्य घेऊन पुढे चाललेली आहे तसंच जिथं कमी तिथं आम्ही ही संस्थेची पुन्हा एकदा भूमिका समोर ठेवून आपण तळागाळातल्या कष्टकरी नाहिरेवाल्याला न्याय द्यायचं काम आपल्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळं हॉटेल्स आणि वाहतूक पूर्ण बंद होती। दरम्यान कंधार लोहा या तालुक्यातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना संस्थेकडून अन्नदान करण्यात आलं। तसेच कोविड सेंटरमध्ये काम करणारे डॉक्टर्स परिचारिका ब्रदर्स यांना PPE किटचेही वाटप करण्यात आले। भाईंनी आपल्या वयाची 102 वर्षे पूर्ण केली आहेत। लसीकरण झालेले राज्य विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ लोकप्रतिनिधी अशी ऐतिहासिक नोंद भाई धोंडगे यांची झाली आहे। भाई हे 1957 पासून ते 1995 पर्यंत असा सर्वाधिक काळ विधिमंडळ सदस्य राहिले। राज्याच्या 11 मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेले एकमेव आमदार म्हणून त्यांची ओळख आहे।